आमच्या भावाला त्यांनी अडवले आमच्या भावाच्या अंगावर आला त्यांनी पट्ट्यानं दगड मारून मारून आमच्या दोघं भाऊ मध्ये होता काच पडलंय पूर्ण. सोलापूर शहरात रविवारी सायंकाळच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील कोंडानगर ब्रिज खाली कारचा कट लागल्याच्या कारणावरून 2 युवकांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 2 युवक आपल्या चारचाकी वाहनाने जात असताना दुसऱ्या वाहनाशी किरकोळ कट लागल्यामुळे वाद निर्माण झाला. या वादातून 6 ते 7 अज्ञात तरुणांनी मिळून त्या दोघांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत रुपेश चव्हाण राहणार राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर हे जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनावरही दगडफेक करून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. माझी मी सरळ चाललो होतो, त्यांना मी ना त्यांच्याशी बघितलं सुद्धा नाही. मी आले विनाकारण माझ्या गाडीच्या समोर गाडी घातले, म्हणले तू आम्हाला कड मारतो का, डायरेक्ट गाडी समोर घातले, मला हाणामारी केले. बरं हाणामारी केलं, मग आमच्या पोराला फोन केलतो, मग आमच्या भावाला फोन केलं, आमचा भाऊ आलता स्वतः, माझा सक्का भाऊ आलता, मग माझ्या भावाला पण मारलेले ते भाऊ पण स्वतः त्यांचे पोरं जास्त होते म्हणून भाऊ पण आमचा भिवून फरार झालाय. भाऊ पण पळून गेला. मग हाणामारी केले, ते केले, दगड घातले गाडीवर, पूर्ण दगड बिगड घालून माझ्या भावाला ती मारले, ते मारले, मला पण मारले, दगड ती हे करायला म्हणून घाबरून मी काय केलं, ह्या इथं जंगलमध्ये जाऊन लपलो. त्या पुढं काय नाही, मी एकटा होतो गाडीत. माझी मी सरळ जात होतो, विनाकारण येऊन हल्ला केले. कुठली गाडी होती का? गाड्या होती 2 व्हीलर. नंबर काय तुम्ही कुठनं या कुठून ते कुठपर्यंत आलता? इथून ते इथपर्यंत 1 किलोमीटर पण नाही ती. तेवढं. तुम्ही राहता कुठं? शिवीर चौक, राहुल गांधी झोपडपट्टी. तुम्हाला काय जखमी झालं का, लागलं का काय? मारले की डोक्याला बिकाला दगड बिगड बिकरा घातले, तर पूर्ण अंगा बिंगाला मारले. तर किती लोक होते? 5, 6, 7 जण होते. 5, 6 जण होते.